सध्या भारतावर आतापर्यंतचं सर्वात मोठं आर्थिक संकट घोंगावतंय आणि याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना एक अत्यंत महत्त्वाचा इशारा दिलाय। काय इशारा दिलाय मोदींनी सांगते, पण त्या अगोदर थोडक्यातला नक्की फॉलो करा, कारण असे महत्त्वाचे अपडेट्स आम्ही तुम्हाला रोज देतो। आखाती देशांमधील युद्धामुळे जागतिक स्तरावर इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून याचा थेट फटका भारताच्या अर्थव्यवस्थेला बसण्याची शक्यता आहे। भारताला मोठ्या प्रमाणात कच्चं तेल आणि इंधन आयात करावं लागतं, ज्यासाठी देशाला प्रचंड परकीय चलन खर्च करावं लागतं। हे परकीय चलन वाचवण्यासाठी मोदींनी नागरिकांना पुन्हा एकदा वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन मीटिंगला प्राधान्य देण्याचं आवाहन केलं आहे। यामुळे पेट्रोल आणि डिझेलची मोठी बचत होईल। इतकंच नाही तर पुढच्या एका वर्षासाठी सोनं चांदी खरेदी पूर्ण टाळा आणि परदेशी वारीचे प्लॅन सुद्धा पुढे ढकला, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय। मेट्रोने प्रवास करणं, कारपुलिंग करणं किंवा इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करणं ही आता केवळ फॅशन नसून काळाची गरज बनली आहे। कोरोना काळात आपण ज्या डिजिटल प्रणाली स्वीकारल्या त्या आता देशहितासाठी आणि आर्थिक स्थैर्यासाठी पुन्हा एकदा सवयीत आणण्याची वेळ आली आहे, असंही मोदींनी सांगितलंय। मग पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आव्हानाबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।